बाहेर जाऊन भेटा. राणी आज आम्हाला करायचे वडे. वडे म्हणजे सांडगे म्हणतात ना त्याला. तिखट वडे नाही, वडा कांदा. गुड मॉर्निंग. बाहेर खूप जास्त कोवळं ऊन पडलंय आणि आजी इथे काय करतीये तर आम्हाला वडे करायचे. त्यासाठी आम्ही रात्री मुगाची डाळ भिजत घातली होती, तर ती आता सुकवायला ठेवतोय आणि मग ती थोडी सुकली की मग ती मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. मला हे वडे मागेच बनवायचे होते. नोव्हेंबरमध्ये बनवतात ना आजी, पण त्यावेळेस बनवले नाही म्हणून आता बनवतोय. मीठ कांदा कापून घालायचा. कांदा मला सांग कापायला, मी बारीक कापून दे वेळीवर. मम्मीने ती चटई टाकली. 5 वाजता येणार आहेत वडे तोडायला त्यांच्यासाठी. हे बघा आमचं पिल्लू कसं झोपलंय. बेबी, ए बेबी, पिल्लू, पिल्लू, ए पिल्लू. आता नाही बोलणार. ए पिल्लू. मी चालले मोठ्याला बोलवायला वडे तोडायला. का मोठे काय करते? झोपले का? जागा आहे. डोळे उघडे ठेवून कोण झोपतं का? पिल्लू गपना याला लाव. तर ताई आल्या बाईला बाजून. ताई पण तोडून आली. पहिलं कालवणालाच काही नसायचं ना, कधी बघा होतं वडा कांद्या. मुलीचं लग्न असेल तर त्या रुखवतामध्ये हे वडे देतात आणि मुलाचं लग्न असेल तरी पण घरी खायला हे वडे तोडतात. मला असं वाटलेलं की लग्न जमल्यानंतर म्हणजे लग्न करायचं असेल घरात तर 5 सुवासनी मिळून हे वडे तोडतात, पण असं काही नाही. नॉर्मल वडे तोडायचं असेल तरी पण या 5 सुवासनी लागतात. मी पण बसले इथं वडे तोडायला. हे माझे वडे आहेत आणि ह्या दोघींचे वडे आहेत. जमतात का मला? जमतात ना, ते मोठाले झाले पण. मोठे कुठे तुमच्या सारखेच आहेत. ते फुगून वाटत ना शिजावल्या. आजीचं आणि मम्मीचं डोकं खाऊन फायनली मी साडी घातली आहे. बाकीच्यांचे सगळ्यांचे फोन येतात मला सारखे, पण साक्षी अजून येतच नाही. आजीचं आणि मम्मीचं डोक्यासाठी खाल्ले कारण की मी साडी कधी घालत नाही, पण मला आज साडीच घालायची आणि ती नीट मला आवडता पण येत नाही. बाकीच्या मुली नेहमीच मम्मीची साडी घालत असतात, मी आज पहिल्यांदाच मम्मीची साडी घातली आणि साक्षी येते माझी मैत्रीण म्हणून तिची वाट बघते. आली एकदाची साक्षी. अप्पा बाय. लवकर गणपती बाप्पाचं दर्शन करा. आम्हाला लवकर जायचं होतं पण साक्षीला एक लग्न होतं ते अटेंड करून दुसऱ्या लग्नाला जायचं होतं आणि आमचे बाकीचे फ्रेंड्स हे सकाळीच येऊन थांबले होते आणि ते सारखे कॉल करत होते आम्हाला. कोणत्या कोपऱ्यात ठेवलंय काय माहिती आणि लग्न. रस्ताच संपत नाही. लग्न लागायच्या आधी पोहोचलो म्हणजे बरं. मग धरले कंटाळा आला, पार झोपायला लागली. फायनली आम्ही पोहोचलोय आणि मिरवणूक पण स्टार्ट झाली. हे सगळे माझ्यापेक्षा लहान आहेत आणि हे माझ्या लग्नाची वाट बघत होते आणि मला त्यांचं लग्न अटेंड करावं लागतं आता. आम्ही फोटोग्राफीच्या क्लाससाठीच मुली होतो आणि हा आहे आमच्या फ्रेंड्स आणि त्याचेच
कर बाय लवकर. बाय बाय. प्राची यांना बाय बाय. लवकरात लवकर तिने लग्न करावं अशी आमची इच्छा आहे. हो करते. आमची मनोकामना पूर्ण करा. बाय बाय. मला त्यांची एक गोष्ट खूप आवडली. जेव्हा लग्न लागलं तेव्हा हॉलच्या दरवाजामध्ये दोन्ही साईडला 2 माणसं उभी होती आणि आलेल्या पाहुण्यांचे ते आभार मानत होते. हे मी पहिल्यांदाच बघितलंय. आपण यायला थोडा टाइम होता आणि जवळच होतं. मी चालत आले आणि पोहोचतच आले होते. ती का अंतर इथून एवढंच जायचंय मला ना आप्पा. पुरुषासाठी गाडी घेऊन आले. इथं कशाला गाडी पाहिजे. इथून कशाला गाडी पाहिजे. इथून फक्त एवढं टर्न घ्यायचंय आणि घर आहे तरी आप्पा गाडी घेऊन आले. आणि कशी अगं पाडशील ना. पळ पळ पळ. राणीला किती आनंद झालाय मला बघून आणि आराध्य पण आलाय. आराध्य माझी वाट बघत होते. त्याने मला कॉल केला होता की लवकर आहे.